जय हरी. एकादश स्कंध भाग 108. 7व्या अध्यायामध्ये आपण कर्म, अकर्म आणि विकर्म याबद्दल पाहतोय. भगवंतापासून जो विभक्तपणे वेगळा असतो त्याला अयुक्त म्हणतात. स्वतःचं खरं स्वरूप विसरल्यानं नानात्वामुळे त्याला भेद भासतो. आत्मस्वरूपाचा विसर पडल्यानं त्याच्या भरात मिथ्या खेद खरेपणानं भासतो. मग त्या भेददृष्टीच्या संचारानं गुणदोष हटकून दिसू लागतात. वास्तविक शुद्ध स्वरूपामध्ये गुणदोष दिसायला मुळी जागाच नाही, कारण ते अभेद रूप आहे. भेद निर्माण होऊन प्रबल झाला म्हणजे गुणदोष दृष्टी उत्पन्न होते. तसंच त्या भेददृष्टीमुळे कर्माकर्माची त्रिपुटी वाढून घट्ट होते. कर्म, अकर्म, विकर्म, स्वकर्म, जन्म मरणादी धर्म वगैरे वगैरे भेदानेच निर्माण होतात. म्हणून भेददृष्टीनं मोठं नुकसान होतं. कर्माने आणि विकर्माने नरक यातना भोगाव्या लागतात. काम्य म्हणजे सकाम कर्माने स्वर्गात जावं लागतं. हे लक्षात आणून कर्म करूनच कर्माच्या बंधनातून मुक्त व्हावं आणि समाधान प्राप्त करून घ्यावं. मी देह आहे या सूक्ष्म स्फूर्तीचं जे भान ते कर्माचंच मूळ. त्या भानातून म्हणजे त्या जाणीवेतून कायेनं, मनानं, वाणीनं जे जे काही केलं जातं ते सगळं कर्म होय. मनामध्ये, वाणीमध्ये आणि देहामध्ये कर्माचं बीज मुळीच नसणं याला अकर्म असं म्हणतात. देहबुद्धीच्या माणसाला म्हणजे देह अहंता असणाऱ्याला ते कधीच शक्य नसतं. खरे अकर्म सगळ्या प्रकारे कर्माहून वेगळं असतं. त्याला कर्म लावू गेलं तरी सुद्धा लागत नाही. अकर्म हे कर्मठ माणसाच्या आवाक्या बाहेरचंच आहे. सर्वसाधारण कर्मामध्येच अनेक प्रकार होऊन त्यामध्ये मोठमोठे विधिनिषेध निर्माण झाले, त्याला विकर्म म्हणतात. विधी आणि निषेध या जोडीच्या पार्श्वभूमीवर जे कर्म वाढतं त्याला विकर्म म्हणतात. विकर्म मोठं अडचणीचं असतं. जे कर्म विधीला अनुसरून होत नाही ते निषेधाच्या क्षेत्रात जातं. जे कर्म करत असता चुकतं, ज्यात खंड पडतो, ज्यात विकलता येते ते खात्रीनं निषिद्ध होय. म्हणजे संशयही येतो, करू का नको, आज केलं उद्या नाही, असं ते निषिद्ध. श्रीधर स्वामींनी कर्माचा अर्थ सांगितला तो असा की जीव परम अविद्यायुक्त आहे. अविद्येमुळं जीवाची उत्पत्ती झाली म्हणून त्याची कर्मे देखील अविद्यात्मकच होत असतात. जीवाला नेहमी कराव्या लागणाऱ्या क्रिया ते कर्म, नित्य क्रिया न करणं ते अकर्म, निषिद्ध कर्मे ती विकर्म. अशा रीतीनं भेदाला अनुसरून कर्म, अकर्म, विकर्म ही त्रिपुटी जगात वाढते. गुणदोष बुद्धीच्या पोटी भेददृष्टी वाढत जाते. पण ज्या भेदामुळे गुणदोषांमध्ये दृष्टी नांदते आणि विधी निषेधाशी गाठ पडते तो भेद अभेदांमध्ये निर्माण होतो तरी कसा? याचं उत्तर असं की मूळ पुरुष एकटा एकच असतो, पण तो मनोरथ पूजेला बसतो म्हणजे संकल्प करू लागतो. त्यावेळी ध्येय, ध्याता आणि ध्यान या त्रिपुटीच्या निमित्तानं तो भेदांचं वेड माजवतो. त्या मानसपूजेमध्ये नाना प्रकारचे उपचार आणि अनेक प्रकारचे पूजा साहित्य कल्पून मूळच्या आपल्या एकपणातच तो अपार भेद वाढवतो. त्या कल्पनेत ध्येय ते उत्तम बनतं. ध्याता स्वतः आपण अपूर्ण, हलका आणि कमी प्रतीचा बनतो आणि त्यामुळे ध्यान गौण होऊन गुणदोषांची वाढ होते. ध्याता स्वतःला कमी समजतो. ध्येय त्याला परम पवित्र वाटतं आणि ध्यानामध्ये विचित्र गुणदोष दिसतात. ध्येय, ध्याता आणि ध्यान वास्तविक सारं आपणच असता ते सोडून हा मूळ पुरुष गुणदोषांची लक्षणं उगीचच वाढवत बसतो. अशा रीतीनं ध्यानाच्या दृष्टीनं तो आपणच आपल्या पोटामध्ये भेददृष्टी वाढवतो, गुणदोष निर्माण करतो. ही सारी सृष्टी भेदातून वाढलेली आहे. त्या भेदामध्येच
कर्माच्या त्रिपुटीचं मूळ आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे, तर यासाठी दृश्य जिंकता आलं गेलं पाहिजे. आता दृश्य कसं जिंकायचं, तर मनाला इंद्रिय सुखाची चटक असणं हे देहबुद्धीचं व्यक्त स्वरूप आहे. म्हणून देहबुद्धी नाहीशी करण्यास इंद्रियांचा निग्रह करणं अत्यंत आवश्यक असतं. ज्यांना इंद्रियांना आवरता येतं किंवा इंद्रिय दृश्य भोगत असता मन तिथून काढून घेता येतं, ते उत्तम साधक असतात, यात अजिबात शंका नाही. पण सामान्य माणसाचं मन दृश्यांनी इतकं काठोकाठ भरलेलं असतं की दृश्यातून बाजूला सरण्यास त्याला अवकाशच उरत नाही. अशा लोकांसाठी उपासनेचा एक अप्रतिम प्रकार नाथांनी इथे सांगितला आहे. भगवंत सर्वव्यापी आहे, अर्थात तो मनालाही व्यापून आहे. जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली तर दृश्यानं भरलेलं मन विशाल बनून हळूहळू भगवत स्वरूप होईल. भेदाचा जिव्हाळा जसा जसा वाढत जातो तसा तसा दृश्याचा किंवा देहसुखाचा सोहळा वाढत जातो. आणि देहसुखाचा म्हणजे इंद्रियांचा लळा जसजसा पुरवावा तसा तसा संसार वाढत जातो. सापाला अमृत पाजलं तर त्याचं विषच बनतं. तसं इंद्रियांना जो जो तृप्त करायला जावं, त्यांना संतोष द्यायला जावं, तो दुःखच भोगावं लागतं. म्हणून शहाण्यानं इंद्रियांच्या तोंडी कोणतंही दृश्य देऊच नाही. विष घालून आटवलेली खीर जिभेला न लावता फेकून द्यावी किंवा रसरसलेल्या आंब्यावर सापानं गरळ टाकलं हे तर कावळे त्यांना चोच लावत नाहीत. तसं करण्यात आपलं मरण आहे त्यांना कळतं. त्याचप्रमाणे दृश्यातून म्हणजे इंद्रियद्वारा सुख घेण्यामध्ये पावलोपावली आपला घात आहे हे मुमुक्षु लोक रात्रंदिवस पाहतात. अर्थात इंद्रिय सुखाच्या सेवनानं मुमुक्षु आत्मसूर्याला पारखा होतो. त्यामुळं त्याचं आत्मपतन होऊन तो जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. पण इथे प्रश्न असा आहे की सामान्य माणसाचं जगणंच जर दृश्य सेवनावर अवलंबून आहे तर ते टाकून त्याला कसं जगता येईल. तर याचं उत्तर असं की इंद्रियांवर नियमानं बंधन घातलं तर चित्त आपोआप शांत होतं. अशा रीतीनं इंद्रिय आणि मन दोन्ही ताब्यात येतात आणि दृश्याचा उत्तमोत्तम तसाच सोपा त्याग होतो. थोर योगी असं सांगतात की इंद्रिय दृश्याच्या समुदायात असेनत का, आपलं मन मात्र त्यामध्ये शिरू नये असं करणं देखील सर्वतोपरी त्यागच होय. आता हे जे आत्ता आपण पाहिलं त्यातून नाथांची अत्यंत समतोल जीवनदृष्टी त्यांनी इथे स्पष्ट केली. ती अशी की अगदी मोठा त्रिदंडी संन्यासी जरी झाला तरी भूक लागली म्हणजे त्याला खायला लागतं, तहान लागली म्हणजे त्याला पाणी लागतं, रस्त्याने चालताना त्याला आजूबाजूला पाहावं लागतं आणि माणसांचं बोलणं ऐकावंच लागतं. अर्थात कुणालाही जगायचं असेल तर किमान इंद्रिय व्यापार केल्या वाचून गत्यंतर नसतंच. फरक इतकाच आहे की देह भगवंताला वाहिल्यावर तो जिवंत ठेवण्यासाठी खरा साधक इंद्रिय व्यापार करतो आणि खरा प्रापंचिक केवळ इंद्रिय सुखासाठी तेच व्यापार करतो. इंद्रिय सुखाची गंमत अशी आहे की त्याचा अतिरेक केल्याशिवाय त्यांच्यात खरी मजा येत नाही. म्हणून इंद्रिय भोगावर नियमांचं बंधन घातलं तर ते भोगून न भोगल्यासारखे होतात. नाथ महाराज इथे सांगतात की यावर कोणी म्हणेल की मनाला दृश्याचं बळ आहे म्हणून दृश्याच्या चिंतनानं ते चंचल बनतं, अर्थात ते निश्चल होणं शक्य नाही. याचं उत्तर असं आहे की भगवंताचं स्वरूप सर्वव्यापी आहे. ते मनाच्या आत आहे तसं बाहेरही आहे. अर्थात दृश्याच्या नादी लागून जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे भगवंताचं स्वरूप असतं. मनाला भटकायला भगवंताशिवाय रिकामी अशी जागाच नाही. ते स्वदेशी राहो की परदेशी राहो, रात्रंदिवस ते भगवंताच्या आतच असतं. अशा रीतीनं जिकडे तिकडे निरंतर आत्मस्वरूपच पाहत गेलं तर आपलं मन आपोआप विशाल बनेल. मग आपल्या मनातच हे सारं जग आधीपासून अंतापर्यंत दिसू लागेल. शिवाय आपलं जीवस्वरूप पूर्णपणे चैतन्यमय आहे हे सारं जग त्याच्यामध्येच पाहायचा अभ्यास केला तर सगळं जगच आपलं निर्व्यंग अंग होऊन जाईल. चर आणि अचर, लहान आणि मोठा जे जे काही जगात आहे ते सगळं आपण आपल्या जीवस्वरूपात पाहावं. जीव हा एकदेशी असल्यानं त्याच्यामध्ये सारं जग कसं पाहावं
ही अडचण वाटते. पण सोनं आणि अलंकार हे जसं एक रूप आहे तसा जीव मुळात भगवत रूप आहे. म्हणून जीव भगवंताशी एकरूप झाला की हे साधेल. कीटकानं भिंगुरटीचा ध्यास घेतला, तिचं सारखं चिंतन करू लागला म्हणजे तो भिंगुरटी होऊनच बाहेर पडतो. किंवा मिठाचा खडा समुद्रात पडला तर तो समुद्र एवढाच होऊन जातो. त्याचप्रमाणे जीवानं भगवंताचं सतत चिंतन केलं तर पाहता पाहता तो आत्मरूप बनून जातो. मग तो परमात्म्या इतका विशाल बनतो आणि त्याच्या जवळ जे किंवा त्याच्या अंगी असणारं किंवा त्याच्या ठिकाणचा मी तूपणाचा सर्व भेद मोडून जातो. अर्थात जीव परमानंदानं भरून जाऊन शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि सिद्ध होतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.